प्रभु येशूने संधी धरली, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतिसूत्राच्या 28व्या अध्यायातील 13व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. स्वतःला धार्मिक समजणारा एक परुषी व एक जकातदार प्रार्थना कराव्यास मंदिरात गेले. परुषाने प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. त्याउलट जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. येशूने स्पष्ट शब्दात सांगितले की परुषापेक्षा जकातदार नीतिमान ठरून आपल्या घरी गेला. यातून प्रभू येशू आम्हाला महत्त्वाचा धडा शिकवितो की जो कोणी आपले पाप कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. अर्थात पाप्यांसाठी वधस्तंभावरचे मरण स्वीकारणाऱ्या व मरणावर विजय होऊन पुन्हा जिवंत झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्याच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. आपण स्वतःला नीतिमान समजणाऱ्या पुरुषासारखी प्रार्थना कराल की जकातदाराप्रमाणे देवाला विनंती करीत म्हणाल, हे देवा, मज पाप्यावर दया कर. आपणास परमेश्वराची दया प्राप्त हो. धन्यवाद. काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी. विचार कर अंतरी